दूध कॅपॅसिटी जर म्हणलं तर 30 लिटर पासून 42-43 लिटर पर्यंत आहेत. तुम्हाला बेंगलोरला 30 पण हजाराची गाय मिळते बर. आणि तुम्ही 3 पण लाखाची गाय घेता. ती गाय काय आहे त्याच्यावरती गायची किंमत डिपेंड आहे. लोक ज्यावेळेस आपल्याकडे गाय खरेदीला येतात तर खूप मोठ्या आशा ठेवून खरेदीला येतात. बरोबर. त्याच्यामुळे आपण देताना गाय चांगली द्यायची. पण तुम्ही जर ब्रीड म्हणून जर ते गायला पैसे लावून जर खरेदी करत असाल तर हे चूक आहे. हे त्याला 100% हे 40+ करा. तिने फर्स्ट लॅक्टेशनला 35-34 लिटर दूध काढले. दाताला 6 दात आहे. सेकंड लॅक्टेशन आहे. ते पण 40+ 100% हे त्याला करणार साहेब. शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्रांनो आपण पाहताय कृषी सल्ला युट्यूब चॅनल. तर आज आपण माऊली काऊ फार्म लासूरने या ठिकाणी आलो आहोत. या ठिकाणी बेंगलोरवरून जातीवंत गायींचा लॉट आलेला आहे. तर त्या गायी कशा आहेत त्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. भैया नमस्कार. साहेब नमस्ते. आपला परिचय करून द्या. साहेब मी भैया इंगळे, राहणार लासूरने, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. बर. कधी आलाय लॉट आता? एक साधारण 2-3 तासापूर्वी आलेच साहेब गाय. बरं. तर मंडळी आजच गायी आलेल्या आहेत आणि आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही स्क्रीनवर बघताच आहेत गायी. तर सर्व फुल साईजच्या गायी ह्या वेळेस आलेल्या आहेत. तर आज किती आहे टोटल गायी? साधारण 10 गायी आल्यात साहेब. दूध कॅपॅसिटी जर म्हणलं तर 30 लिटर पासून 42-43 लिटर पर्यंत आहेत. बर. पहिला रो आणि दुसऱ्या वेताच्या. बर. आणि किमतीला बघायला गेलं तर काय किंमत जर म्हणलं तर साहेब एक साधारण 1,40,000 ते 1,95,000 ते 2 लाखापर्यंत आहेत. बर. आता सध्या उन्हाळा पण नाही, हा, रेट पण वाढलेत. ह्याचं कारण काय साहेब? आता जसं की मार्केटमध्ये गायींची मागणी वाढली, विकणारा वर्ग कमी झाला, त्याच्यामुळे गायींचे रेट आपसूक वाढलेलेच आहेत साहेब. पाहिजे तशा जर अशा गाय घ्यायच्या म्हणलं तर सहजासहजी मिळतात का आता साहेब? गायींचं तुम्हाला सांगतो, आम्ही एक लॉटला 14 पण गाय आणायचो, पण आता 7 गाय होणं पण मुश्किल झालंय. गायींची मागणी वाढली आणि चांगली गाय माणसं विकायची कमी झाली, आता त्याच्यामुळे गाय मिळत नाही. आता वेताच्या कशा किती वेताच्या गायीत काय? पहिला रो आणि दुसऱ्या वेताच्या. बर. ठीक आहे. तर मंडळी पहिल्या दुसऱ्या वेताच्या गायी आलेल्या आहेत. तुम्ही स्क्रीनवरती एक गायींचे व्हिडिओ बघताच आहे. मला सांगा, आता जे ब्रीड वरती महाराष्ट्रात भरपूर प्रमाणात काम चाललंय, तसंच जसं पंजाब मध्ये झालं, बँगलोर मध्ये पण चालू आहे. तर ब्रीड वरती काय सांगू शकता तुम्ही डिटेल मध्ये? ब्रीड जर म्हणलं तर प्रॉपर जर ब्रीडिंग वरती जर म्हणलं, ऑलरेडी बेंगलोर मध्ये जे आहे ती ब्लड लाईन एकदम सुधारित आहे. बर. जनरेशन ऍक्टिव्ह झालेले आहेत. फक्त काय होतं, बेंगलोर मध्ये जे आहे तो सिमेंट डाटा मिळत नाही. बर. आणि आपल्या इकडे त्याच गायी सिमेंटच्या सांगून विकले जातात साहेब. बरं. ते साप चुकीचं आहे. काय होतं, आपण एखाद्या शेतकऱ्याला जे गाय देतो त्यांनी ब्रीडच्या नावाखाली भरपूर किंमत लावलेली असते. विषय पैशाचा नाही, पण ज्या वेळेस आपण गाय सेल करतो, ब्रीड सांगितलेलं असतं, ते लोक त्यानुसार पुढे ब्रीडवर काम करत राहतात किंवा त्या गायला कोणतं सिमेंट भरायचं त्याच्या ब्रीडनुसार ठरवतात. पण आपण सांगितलेलं ब्रीड हे कितपत खरं आहे कितपत खोटं हे आपल्यालाच माहित असतं. त्याच्यामुळं प्रॉपर ज्या गेलं जे ब्रीड पाहिजे, जे सिमेंट पाहिजे ते मिळत नाही. त्याच्यामुळं क्रॉस ब्रीडिंगची थोडीशी दाट शक्यता असते. त्याच्यामुळे जर आपल्याला जर एखाद्या सिमेंट डाटा जर माहित असला तरच सांगावा, आता सांगू नये. मी ह्या मताचा आहे. बरोबर. आणि शेतकऱ्यांनी पण गाय खरेदी करताना ज्यावेळेस तुम्ही बाहेरून गाय खरेदी करता, एखाद्या गोट्यावरती ज्यावेळेस गाय खरेदी करता, बाबा तिथे पेडिग्री असेल तिथं तुम्ही 101% विश्वास ठेवा ब्रीडवरती. पण तुम्ही असे आमच्यासारखे म्हणा, व्यापारी म्हणा, अजून कुठं बाहेरून ज्यावेळेस गाय खरेदी करता त्यावेळेस ब्रीडवर जास्त बेस देण्यापेक्षा गायचं कॅरेक्टर काय त्याच्यावरती बेस देऊन खरेदी करा. हे ब्रीडचं एक आता एक फॅड झालंय की अमके ब्रीडचे, तमके ब्रीडचे, हे 90% साप खोटे, साप खोटे. फक्त गायीचे जर बॉडी स्ट्रक्चर, तिच्यामध्ये जे कॅरेक्टर असते, तिची आर्डर क्वालिटी, फेस क्वालिटी, लेग स्कोर, ह्या सगळ्या जर बाबी जर बघून घेतल्या तर तुम्हाला काहीच अडचण येणार नाही. तुम्ही भावी आयुष्यात त्याच्यावरती ब्रीडिंगवर काम करू शकता. पण तुम्ही जर ब्रीड म्हणून जर ते गायला पैसे लावून जर खरेदी करत असाल तर हे चूक आहे. ब्रीड डाटा फार तुरळक ठिकाणी मिळतो. बरोबर. म्हणजे एक लय झालं 10 मधले 2 शेतकरी ते डाटा ठेवतात. अन्यथा बरेचसे ब्रीडिंग वरती काम करतात पण डाटा ठेवत नाही. आपल्या महाराष्ट्रात ठेवतात, बँगलोर मध्ये सहसा डाटा मिळत नाही. मग तरी पण आणि ज्यावेळेस पंजाब सारख्या ठिकाणी म्हणा, बाहेरच्या ठिकाणी जो त्यांनी जे आपल्याला जे सांगितलेलं आहे हे कितपत खरं आहे हे त्यांनाच माहित असतं. बरोबर. त्याच्यामुळे तुम्ही फक्त गायवरती बेस द्या की गाय काय क्वालिटीची आहे, गायमध्ये काय आहे ह्याच्यावरती बेस देऊन खरेदी करा. की बाबा गाय तुम्ही जर बघितलं तर गायची कॅपॅसिटी 20 लिटर पण दूध देण्याची नाही, पण त्या माणसाने सांगितलं की बाबा हे 3ऱ्या जनरेशनचे, हे 4थ्या जनरेशनचे,
त्याच्यावरती जर तुम्ही किंमत लावसान तर ते चुकीचं आहे. तुम्ही ब्रीडच्या म्हणून गाई विकता का ह्या सिमेंटच्या म्हणून? साहेब मी कधीच नाही. माझ्यात जर एखाद्या गाईचा जर उपलब्ध असला तरच मी देतो. बरोबर. तर मी सहसा, तुम्ही माझे शेतकरी जे कोण बघत असतील व्हिडिओ आणि ज्यांनी माझ्यापासून खरेदी केलं त्यांना पण माहिती आहे. बरोबर. मी सहसा ब्रीडचं साहेब जे कवचित 10 मध्ये एखाद्या गाईचं असतं तर सांगतो, बरोबर. नसतं तर नाही म्हणून सांगतो. आता तुम्ही ज्या गाई तुमच्या गोट्यावरून विकता हा, तर त्या पूर्ण सर्व बँगलोरच्या असतात का इथल्या पण काय साहेब तुम्हाला सांगतो, आता ज्या वेळेस ह्या गाई मी बेंगलोरवरून आणतो, आता काही ठराविक गाई बेंगलोरवरून आणलेल्या जातात, पण ज्या गाई मी स्वतः विकलेल्या आहेत किंवा आता आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी ब्रीडिंग वरती काम चालू आहे, ज्या गोट्यातली गाई आपल्याला माहित असतं की बाबा हा व्यक्ती, आणि शेवटी आपण 50% गायीवर बेस देतो आणि 50% विश्वास किंवा पुढचा जो कोण व्यक्ती त्याच्यावर ठरवलं जातं की हे गाय काय आहे. म्हणजे पुढचा माणूस किती प्रामाणिक आहे त्याला बघून पण आपण गाय खरेदी करतो. बरोबर. म्हणजे एक चांगली ब्रीडची डाटा असलेली गाय तुम्ही घेतो, महाराष्ट्रात बनवून नक्की घेतो, नक्की. आता सपोज मला एक भैया सांगा, आता ही गाय हा, ही बँगलोरची म्हणून ब्रीडची का कॅरेक्टर बघून घेतली साहेब काय सांगू, आता तुम्ही जर बेंगलोर मध्ये गेला तर तुम्हाला बेंगलोरला 30 पण हजाराची गाय मिळते आणि तुम्ही 3 पण लाखाची गाय घेता. ती गाय काय आहे त्याच्यावरती गायची किंमत डिपेंड आहे. ही गाय फक्त बेंगलोरची आहे म्हणून ह्याच्यावरती किंमत नसते ठरत गायची. बरोबर. गायमध्ये कोणते गुण आहेत, गायचे कॅरेक्टर काय आहे, त्याच्यावरती गायची किंमत ठरते. बरोबर. आणि तुम्ही जरी कधी, मी स्टार्टच्या व्हिडिओ पासून जवळजवळ आज 2-3 वर्ष झालं व्हिडिओवर आपण सोशल मीडियावर, स्टार्टच्या व्हिडिओ पासून मी हेच सांगतोय की तुम्ही जर बेंगलोर मध्ये गेला, तुम्ही 3 जरी लाखाची गाय खरेदी केली तरी सिमेंट डाटा कोणापाशी नाही. तुम्ही एकदा प्रत्यक्षात जाऊन तिथं बघा, जे कोण शेतकरी वर्ग आहेत आणि जे जाऊन आलेत त्यांना प्रत्येकाला माहितच आहे, त्यांना काय सांगायची गरज नाही. मग अजून पण महाराष्ट्रात हा ह्या सिमेंटची म्हणून गाय विकली जाते, मग ह्याच्यावर तुम्ही काय बोलू शकता? आता कसं होतं, ज्याचा त्याचा विषय येतो. आता आपण जर बोललो तर कसं होतं, ते द्वेष भावनेने बोलल्यासारखं. बरोबर. आपल्या त्यात बोलण्यामागे इंटरेस्ट नाही. फक्त मला एक सांगायचंय की एखाद्याच्या विश्वास, एखाद्याने जर आपल्यावरती विश्वास ठेवला तर त्याचा कितपत फायदा घ्यायचा आणि त्याच्याशी कितपत खरं राहायचं हे आपण आपलंच ओळखलं पाहिजे. बरोबर. शेवटी कसं राहतं साहेब, लोक ज्या वेळेस आपल्याकडे गाय खरेदीला येतात तर खूप मोठ्या आशा ठेवून खरेदीला येतात. बरोबर. त्याच्यामुळे आपण देताना गाय चांगली द्यायची. आपल्याला जेवढं खरं बोलता येईल, जेवढं खरं प्रामाणिकपणे करता येईल तेवढं करायचं. शेवटी बघणारा वरच आहे. बरोबर. आपण चुकीचं वागलो तर आपल्याबरोबर चुकीचं होणारच आहे 100%. शेवटी आपण हा गाय, आता हे क्षेत्र आहे आपलं, आपण काही शेवटी देऊ नाही साहेब, चुका प्रत्येकाच्या हातात नव्हतं. ह्या गायचं पुढच्या 10 मिनिटात काय होईल मला पण माहित नाही, पण जेवढी गाय देता येईल चांगली तेवढं देण्याचा मी प्रयत्न. बरोबर. मला सांगा, बरेचसे शेतकरी ऑल महाराष्ट्रातून तुमच्याकडे येतात, विदर्भ म्हणा, मराठवाडा, बाकी इकडून सातारा, कोल्हापूर, सर्व महाराष्ट्रातून तुमच्याकडे गाय खरेदी करण्यासाठी येतात. मग मला एक सांगा, शेतकऱ्यांनी तुमच्याकडून गाय का खरेदी करावी? का खरेदी करायचं म्हणलं साहेब, गाय शेतकऱ्यांनी माझ्याकडनं खरेदी करावी का न खरेदी करावी हा त्यांचा विषय. बरोबर. पण मी शेतकऱ्यांवर किती प्रामाणिक राहायचं हा माझा विषय नाही. पण अशी काय खासियत आहे तुमच्यात? माझी खासियत साहेब, मी लोकांशी प्रामाणिकपणे वागलो. मी आजपर्यंत चुकीचं कधी वागलो नाही. ज्यावेळेस तुम्हाला सांगतो, आता ह्या गायीत मी जर एखाद्या शेतकऱ्याला 5-7 हजार 10,000 रुपये नफा खाऊन दिली किंवा ही 10,000 तोट्यावर जरी विकली, बरोबर, पण मी चांगला कधी ठरतो ज्यावेळेस गाय चांगली पुढे जाते त्याच वेळेस मी चांगला ठरतो. बरोबर. मी गाय चांगली दिली पण पुढे जाऊन गाय शेट नाही झाली, गाय आजारी पडले, त्यावेळेस मी आपसूक बरोबर खोटाच ठरणार आहे. फक्त जेवढं स्वतःशी आपण आपल्याशी जेवढं प्रामाणिक राहून जेवढं धंदा करता येईल तेवढं करायचं. बरोबर. आता हा प्रश्न ह्याच्यासाठी विचारला कारण आपण मागच्या वेळेस व्हिडिओ बनवत होतो सकाळी, तर जवळजवळ 10 गायी होत्या आणि जवळजवळ 50 ते 60 शेतकरी या ठिकाणी गायीसाठी आलेले होते. त्याच्यामुळे म्हणलं अशी काय खासियत आहे तुमच्याकडे? आजपर्यंत मी आमच्या ह्या धंद्यामध्ये माझी 3री पिढी आमची काम करते. ह्या धंद्यामध्ये मी फक्त प्रामाणिकपणाने काम केलं साहेब. बरोबर. मी आता मला ही गोष्ट बोलायची नाही, तुम्ही जर माझा पाठीमागचा जर बॅकग्राऊंड चेक केला तर मी ह्या धंद्यात खूप पडझडी खाल्लेल्या गोष्टी. बरोबर. माझ्यासारखं तर कोण स्वस्तार पण नाही. बरोबर. पण फक्त आपण ज्या वेळेस आपल्या हातात जेवढं चांगलं करता येईल तेवढं करत राहायचं. बरोबर. शेवटी वरच आहे. बरोबर. आता गायी शेतकऱ्याला तुम्ही देता त्यावेळेस कोणत्या कोणत्या गोष्टीला बांधील असतो? मी 4 साडाला पूर्णपणे बांधलेला असतो, अंग भांड्याला बाहेर असतो आणि ज्या गाईचं सांगितलेलं असतं की बाबा ह्या गाईला मी दुधाला बोलत आहे, त्या गाईला फार तर फार साहेब 2 लिटर मी सांगितलेल्यापेक्षा जास्त तरी देईन किंवा 2 लिटर कमी तर देईन. बरोबर. एवढ्या गोष्टीला मी जोखम टाकतो. बरोबर. आणि दुसरं जर काय घडलं बाबा, कधी कधी एखाद्या गाई आजारी पण पडते, सेट होत नाही, अशा लोकांना मी आपसूक मदत करतो साहेब, फोनवरून जेवढं आपल्याच्याने जमन तेवढं करतो. बरोबर. तर मंडळी बघू शकता या ठिकाणी सर्व गोष्टीच्या हमी असणार आहे आपल्याला. प्रॉपर त्यांचं लेटर पॅड असतं डेअरी फार्मचं, तर त्यावर लिखित स्वरूपात
शेतकऱ्यांना ते लिहून देतात नक्की नक्की आणि जेणेकरून एक प्रूफ राहतं आपल्याकडे नक्की आवडतं. आणि त्या प्रूफ नुसार आपण बोलता पण येतं. या ठिकाणी जरी काय अडचण आली तरी बऱ्याच आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं की त्या गोष्टीला निरसन केलं जातं तुमच्याकडे. माझ्याकडे जे लोक येतात ना साहेब खूप आशेने आणि खूप विश्वासाने येतात. बरोबर मी त्यांच्याशी कधीही नाही केलं. बरोबर मी जेवढं चांगलं वागते तेवढं वागलं. बरोबर आणि इथून पुढे जे देव जशी बुद्धी देईन तसं चांगलंच राहील. बरोबर बरोबर. आता मला सांगा साधारण महिन्यात किती लॉट येत आहेत आता? साहेब आता मालाचं शॉर्टेज झालं. मी वन टाइम 14 गाय आणायचो, असे 2 लोड करायचो, म्हणजे आठवड्यात 28 गाय आणायचो. बरं. पण आता साधारण आठवड्यात जर म्हणलं तर एक साधारण एक 15 गाय ते 20 गायच्या आसपास येईल. बरं बरं बरं. आठवड्यात 2 लोड, सोमवारी 1 लोड येतो आणि गुरुवारी 1 लोड. बरं बरं बरं. वैयक्तिक खरेदीला जाता? वैयक्तिक 1 लोडला मी जातो, 1 लोड मला ऑनलाईन येतो. बरं बरं बरं. म्हणजे बघूनच. तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून आता गाय दाखवत आहोत. तर ह्या गाय दाखवत तरी आपण ही प्रथम गाय बघतोय. गायचं तुम्ही कॅरेक्टर बघू शकता आणि कॅरेक्टर बघून अंदाज लावू शकता की ब्रीडची आहे का नाही. तुम्हीच कमेंट करून सांगा गाय कशी आहे. भैया काय सांगता या गायची? सेकंड लॅक्टेशनला आहे, दाताला 6 दात आहे. बरं. तिला अजून वेळ येण्यासाठी एक 6 ते 7 दिवस टायमिंग आहे. बरं बरं. तिने फर्स्ट लॅक्टेशनला 35-34 लिटर दूध काढले. बरं त्यावेळी त्याला 101% 37 ते 38 लिटर दूध देईन. बरं. तुम्ही काय कॅरेक्टर बघून ही गाय स्कोर क्वालिटी ह्या गोष्टी सगळ्या पाहिल्या जातात. बरं बरं बरं. साधारण या वेळेला काय चालेल? हाईट जर चांगली सांभाळणी 38 असेल तर? लिटर सगळ्यात जर स्टँडर्ड सांभाळणे असलं तर 38 लिटर नक्की दूध देणार. बरं बरं बरं. आणि जर जेम थेम असेल तर कशी? 34-35. बरोबर बरोबर. मंडळी 35 कन्फर्म चालणार आहे. चांगली सांभाळणी असेल तर 38 प्लस पण जाईल. आता दुसरी ही एक गाय आहे, ही सुद्धा तशीच गाय आहे एकदम फुल साईज मध्ये. भैया काय सांगता? दाताला पण 6 दात आहे. बरं. सेकंड लॅक्टेशन आहे. बरं. तिला पहिल्या रोलला 36-37 लिटर दूध दिलेलं आहे. बरं बरं. हे त्याला 101% हे 40+ करा. कासची ठेवण, कासवरती नसा आणि एकदम चांगली ऑर्डर आहे. सडांमध्ये पण चांगला अंतर आहे. फेस क्वालिटी तुम्ही बघू शकता. दुसऱ्या वेताला गाय आहे, 3ऱ्या 4थ्यामध्ये अजून जास्त दूध वाढेल. नक्की. बरोबर. 45 पर्यंत जाईल काही? नक्की. मंडळी बघू शकता. काय तुमची काय ह्याची खात्री राहील दुधाची? साहेब मी 38 लिटरला बोलीत राहीन. 38 लिटरला बोलीत राहीन. आणि या गायला? ह्या गेला 35 लिटरला बोलीत राहीन. ठीक आहे. पुढे मागं होऊ शकतं. 2 लिटर जास्त, 2 लिटर कमी. ठीक आहे. तर मंडळी ही 3 नंबरची गाय बघतोय आपण. गाय बघू शकता मानपासून शेपटीपर्यंत एक लेवल आहे आणि एकदम म्हणजे चांगली मजबूत दिसत आहे गाय. बिग साईज मध्ये तिची लांबी रुंदी मोठी आहे. बरोबर. आणि कास भरायची अजून? तिला अजून एक 15 ते 20 दिवस टायमिंग आहे. बरोबर बरोबर. काय डिटेल राहिली? दाताला 6 दात आहे, सेकंड लॅक्टेशन आहे. ते पण 40+, 101% आहे त्याला करणार साहेब. बरोबर बरोबर. अजून कास बघू शकता? तिला अजून एक 15 ते 20 दिवस टायमिंग आहे. 15 ते 20 कास जर बघितलं तर अजून भरपूर टायमिंग आहे. हा हा. बघू शकता मंडळी भरपूर टाइम घेईल आणि चांगले. काय ब्रीड डिटेल काय आहेत कायची? साहेब ब्रीड डिटेल नाहीत. बर. तर मंडळी हा अशी क्वालिटी आहे. साधारण आता ह्या आपण 3 गाय बघितल्या, सरासरी किमती काय राहतील? सरासरी जर साहेब म्हणलं तर एक 1.5 लाखापासून ते 1,90,000 पर्यंत राहते. बरं बरं. ठीक आहे. तर आता भैया ही जी गाय दाखवत आहे वेलेली आहे, काय डिटेल आहे? साहेब ही फर्स्ट लॅक्टेशनला आहे. बरं. ही वेली खालीला कालवड झालेली आहे. बरं बरं बरं. साधारण आज 3रा दिवस आहे. 20-22 लिटर 2 टायमाचं दूध भरता यायचं. 20-22 लिटर. 101% 35-34-35 लिटर दूध देणार. बरं बरं. साधारण पीक वरती याला किती दिवस लागतात? काय काही 8 दिवसात पण पीक वरती येतात, काही काही 15 दिवस बी घेतात आणि काही गायीला 20 दिवस प्लस पण होतात साहेब. बरोबर. गायवरती डिपेंड राहतं. गाय तुमच्यात किती प्रमाणात सेट होते त्याच्यावरती गाय दुधावर. बरोबर बरोबर बरोबर. आता ही एक मंडळी गाय आहे, ह्याला टाइम दिसतोय भरपूर. साहेब हिला अजून 20 दिवस टायमिंग आहे. मंडळी 20 दिवस टायमिंग आहे कास भरायची अजून. गाय साईजला चांगली आहे. फेस क्वालिटी तुम्ही बघू शकता. सडांना पण चांगले आहे. भैया काय सांगता डिटेल? हे सेकंड लॅक्टेशनला आहे पण दाताला संपलेले आहे साहेब गाय. बरोबर. हे पहिल्या रोला 32 लिटर दूध दिलेलं आहे. हे त्याला 33-34 लिटर नक्की दूध देईल. बरोबर बरोबर. तर मंडळी तुमची काय खात्री राहिली या गायची? मी दुधाला 30 लिटरला पूर्णपणे जोखमदार आहे साहेब. 30 लिटरला पूर्णपणे जोखमदार. बरोबर बरोबर. साधारण काय काढून सांभाळणी चांगली असली तर? जर स्टँडर्ड सांभाळणे असते तर हिने 34 लिटर दूध द्यायलाच पाहिजे साहेब. बरोबर. पहिल्या रोला किती दिले? 32 लिटर दिलेले. बरोबर बरोबर. तर मंडळी आपण अशा पद्धतीनं लॉट मधील काही गाय बघितल्या. आजच लॉट आलेला आहे. ज्यांना कोणाला गाय खरेदी करायची असतील त्यांनी माऊली काऊ फार्म या ठिकाणी येऊ शकता. खात्रीपूर्वक खात्रीशीर गायी या ठिकाणी खरेदी करू शकता. आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.